नमस्कार, मी आकांक्षा देशमुख. नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी कामगार पक्ष हा रायगड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि त्याची ताकद सुद्धा तेवढीच आहे. आणि या शेतकरी कामगार पक्षातील युवा नेतृत्व म्हणलं तर प्रीतम म्हात्रे यांचं नाव हे आवर्जून घेतलं जातं आणि त्यांचं काम सुद्धा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच उल्लेखनीय असतं आणि प्रत्येक तरुणांना ते आवर्जून भेटतात आणि त्यांना भविष्यासाठी पुढाकार देत असतात. आपल्यासोबत आज स्वतः प्रीतम दादा आहेत. दादा, तुमचं नवराष्ट्रमध्ये स्वागत आहे. पाहायला गेलं तर आता एक शेतकरी कामगार पक्ष हा रायगडमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरतोय आणि तुम्ही युवा नेतृत्व म्हणून करताय. कसं काम चालू आहे, काय वाटतं या तुमच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला? मी तुम्हाला एकच सांगतो की तरुणाई जी आज रस्त्यावर आलेली आहे किंवा जे नोकरीपासून वंचित आहे, तुम्ही बघाल की एअरपोर्ट रोजगार म्हणून आम्ही एक ब्रीदवाक्य आमचं तयार केलं आहे की जेणेकरून येणारं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे इथे आपल्या इथला तरुण हा तिथे कामाला लागला पाहिजे, ही प्रामाणिक भावना आमची. आणि राजकीय नेते बरेच सगळ्या गोष्टी करतात, भाषणं करतात, परंतु आम्ही वेगळ्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्ष म्हणून समोर जातोय की तरुणांना पहिले नोकरीचा प्रश्न. तरुण जर आपल्या नोकरीला लागला मग तो कुठल्याही माध्यमातून असेल, मग शिकलेले तरुण नसतील ते वॉचमॅन किंवा खालच्या याच्यात लागतो, जे शिकलेले त्यांच्याप्रमाणे ते तिथे लागतील. परंतु एअरपोर्ट हे चालू झालं आणि मग नंतर तरुणाई जर आमच्याकडे आली तर आम्ही काही करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे त्या स्किल डेव्हलपमेंटचं सर्टिफिकेट नसणार किंवा त्यांना कशा प्रकारे इंटरव्ह्यू द्यायचे हे माहीत नसणार. त्याच्यासाठी एअरपोर्ट रोजगार म्हणून आम्ही एक दिबा पाटील साहेबांच्या नावाने आणि दिबा पाटील साहेबांचंच तिथे नाव लागेल किंवा आज लागलंय असं आपण समजूया. आम्ही तर समजतोय दिबा पाटील साहेबांचं नाव लागलंय, परंतु कुठेतरी त्याचं देखील राजकारण चाललंय हे देखील आपण बघताय. परंतु आम्ही पूर्णतः तरुणाईच्या मागे ते कामाला लागले पाहिजे याच्यासाठी बिलकुल एक रुपयाही न घेता आम्ही त्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांचं प्रशिक्षण घेतोय. चांगल्या नावाजलेल्या संस्था आमच्याशी जोडलेल्या आहेत. आणि तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की आत्तापर्यंत जवळजवळ या 2 महिन्यामध्ये आम्ही 38 ते 39 जण तिथे कामाला लावले. म्हणजे याचा कुठेतरी अभिमान आम्हाला देखील किंवा पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला जी शिकवण दिली कुठेतरी ती सार्थकी लागल्यासारखं आम्हाला वाटतंय. आणि सध्या मुंबई एअरपोर्टला आम्ही त्यांना कामाला लावले. आजूबाजूच्या तिथे बरेचसे त्या एअरपोर्टच्या माध्यमातून येणारे बिझनेस आहेत त्याच्यात कामाला लावलं. आणि येणारं जे आत्ता आपलं नवीन एअरपोर्ट चालू होईल तर मग तिथे ऑटोमॅटिक त्यांच्या ते स्वतःच्या मेरिटवर इथे येऊ शकतात. आणि नवीन तरुणाईला मी आज एकच हाक मारेन की आपण या एअरपोर्ट रोजगार संबंधित जे आम्ही प्रशिक्षण देतो त्याचा नक्की तुम्ही फायदा घ्या. मग तो पनवेल उरण रायगडमधला असू दे किंवा इथे आलेले जुने आपले कोणी राहायला आलेले भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक असू दे, या सगळ्यांनी त्याचा फायदा घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही आपल्या स्वतःच्या हिमतीवर तिथे कामाला लागू शकता. कोणाचाही त्यामागे हात नाही असं तुम्हाला देखील स्वतःचा गर्व वाटेल असं हे एक आमचा उपक्रम आहे. दादा, पण आता जर आपण विमानतळाचा प्रश्न काढलाच आहे तर दिबा पाटलांचं नाव यासाठी आंदोलनं झाली, बरीच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आंदोलनं दिली. मग नाव द्यायला अजून इतका वेळ का लागतोय? त्यामध्ये काहीतरी शिस्त वाटते मला. मी तुम्हाला एकच सांगतो की ज्यावेळी आम्ही महाविकास आघाडीत असताना सुद्धा तेव्हा सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं देखील नाव चर्चेत होतं. परंतु मी तेव्हा पहिली मुलाखत अशी दिली विरोधी पक्षनेता म्हणून. तुम्ही चेक करा, विरोधी पक्षनेता या नात्यांना आणि या पूर्ण भागात रायगडमध्ये माझी पहिली मुलाखत होती. मी त्याच्यात असं सांगितलं की सन्माननीय आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब जरी असते तरी ते सुद्धा बोलले असते स्वतः की नाही, इथे दिबा पाटील साहेबांनीच इथे मेन काम केलंय किंवा हुतात्मे या दिबा पाटील साहेबांच्या सोबत लढणाऱ्यांचे हुतात्मे झाले. आणि इथे ज्या नागरिकांसाठी, ज्या शेतकऱ्यांसाठी ज्यांनी न्याय दिलाय अशाच माणसाचं नाव तिथे लागलं पाहिजे. ही मी स्वतः उघड मुलाखत दिली, याच्यात असं हे नाही. त्यामुळे विषय एकच येतो की बऱ्याच जणांनी म्हणजे आता जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी देखील आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा मतांसाठी वापर केला किंवा त्याचा काहीतरी दुसराच उपयोग केला. आणि आत्ता जे अध्यक्ष आहेत एअरपोर्ट संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना देखील बाजूला डावललं जाते. आणि शेका पक्षाचे तर लोक, माझे स्वतः वडील जेम म्हात्रे साहेब त्या याच्यात आहेत. परंतु हे कुठेतरी एकेरी चाललंय, सर्व मताने हे चाललं नाही, हे कुठेतरी दिसतंय. हे देखील तुम्ही बघताय. जर नाव दिलं नाही, बाय चान्स जर नाव दिलं नाही दिबा पाटील साहेबांचं, तर शेकापची भूमिका काय असेल किंवा महाविकास आघाडीची भूमिका काय? नक्कीच तुम्हाला सांगतो की नाव तर हे द्यावंच लागेल. त्यामुळे मला वाटतं जर नाव दिलं नाही तर शेतकरी कामगार पक्षाला आणि महाविकास आघाडीला सवय रस्त्यावर उतरून न्याय घ्यावा.
त्यामुळे मला काही वेगळं बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही. दादा, आता तुम्ही तुमच्या नेतृत्वामध्ये शेकाप पक्ष युवा नेतृत्व म्हणून ओळखलं जात आहे. तुम्ही प्रत्येक भागामध्ये जाताय, गावागावात जाऊन बैठका घेतायत. ही विधानसभेची तयारी म्हणायला हरकत नाहीये. नाही, तुम्हाला एकच सांगतो की शेतकरी कामगार पक्ष इथे मोठा भाऊ आहे तर नुसतं म्हणायला नाही, तर इथे पनवेल, उरण, पेण, अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं पहिल्यापासून जास्त वर्चस्व राहिलेलं. त्यामुळे आणि या विधानसभा देखील शेतकरी कामगार पक्षाच्याच ताब्यात होत्या. आता या 2-3 टर्म सोडल्या तर त्या विधानसभा राजकीय घडामोडी इथे तिथे होतात आणि पैशाच्या बळावर सगळे जिंकतात असं चालू आहे. परंतु तुम्हाला सांगतो, इथे महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष सगळेच जण बोलतात मोठा भाऊ आहे, तर त्या पद्धतीनं आमचं शेतकरी कामगार पक्षाचं काम चालू आहे. आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या पक्षाचं काम करावं हे तर सगळ्यांचंच आहे. उद्या शिवसेनेचं काम चालू आहे, काँग्रेसचं चालू आहे, राष्ट्रवादीचं चालू आहे, हे सर्वांचंच चालू आहे. त्यामुळे आपापल्या पक्षाचं काम करायला तर प्रत्येकाला स्वायत्तता आहे. त्यामुळे असं मला वाटतं, आणि आमच्या नेत्यांनी देखील, मान्य जयंतभाई पाटील साहेब असतील, पक्षाचे सरचिटणीस, यांनी या 4 जागा रायगडमधल्या आणि आपल्या सांगोल्याची गणपतराव आबांची जागा आणि परभणीची जागा, या 5-6 जागा तर ऑलरेडी मागितलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की नक्कीच आपले महाविकास आघाडीतील सर्व नेते हा शेतकरी कामगार पक्षाचा विचार करतील असं मला वाटतं. पण आता तुमच्या नावासाठी सर्व जे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व आहेत ते आग्रह धरतात. त्यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला युवा आमदार पाहिजे. मग तुम्ही इच्छुक आहेत का, आणि तुम्ही काय प्रयत्न करू शकता यासाठी? नक्कीच तुम्हाला सांगतो, मी पदावर असो नसो, परंतु एअरपोर्ट रोजगार मी एकच उदाहरण तुम्हाला दिलं की ज्या माध्यमातून ऑलरेडी आम्ही मुलं लावायला चालू केली. त्यामुळे आम्हाला शेका पक्षाची पहिली गोष्ट शिकवण आहे की त्यामुळे आम्हाला पद असो नसो आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांनी एकदा सांगितलं की हे काम करा की आम्ही लगेच करतो. आणि राहिला विषय विधानसभेचा, जर पक्षाने मला सांगितलं की बाबा तुम्हाला ही विधानसभा लढवायची तर मला पक्षाचा आदेश पाळावाच लागेल. त्यामुळे मला वाटतं वेगळं काही सांगायची गरज आहे असं मला वाटतं. लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल का उरण किंवा पनवेल किंवा रायगडमध्ये शेकापला अत्यंत चांगलं मतदान झालेलं आहे. तर कुठेतरी आता याचा फायदा विधानसभेसाठी होऊ शकतो का शेकापची? नक्कीच तुम्हाला सांगतो की तुम्ही विधानसभेची आयडिया घेतली किंवा मतदानाची आयडिया घेतली तर त्याच्यात तुम्हाला क्लिअर कळेल की विधानसभेत शेतकरी कामगार पक्ष किती माघार आहे किंवा आता लोकसभेमध्ये शेतकरी कामगार पक्ष किती पुढे आहे. आणि महाविकास आघाडीने मिळून काम केलंय लोकसभेला, तर त्यामुळे सगळ्यांना वाटतं की महाविकास आघाडी, पण सगळे महाविकास आघाडीचे नेते देखील बोलतात की इथे शेतकरी कामगार पक्षच मोठा भाऊ आहे. त्यामुळे इथे शेतकरी कामगार पक्षाचा विचार करावा अशी आमची तरुणाईची मागणी, बस बाकी काही नाही. उरण मतदारसंघ आहे, तुम्हाला असं वाटतंय पर्सनली की 5 वर्षामध्ये उरणचा विकास झालाय मतदारसंघाचा? तुम्हाला सांगतो की तुम्ही गावोगावी जर फिरलात तर गल्ल्या किंवा काय याच्यात तुम्ही लक्ष द्या. मला वाटतं हे नुसते बाकी मोठे मोठे रस्ते होणं, इतर JNPT आणि हे सगळं आता वाढत चाललंय. त्यामुळे ते रस्ते येतात. आणि माननीय नितीन गडकरीजी साहेब ज्यांचं कौतुक केलं पाहिजे की ज्यांच्या कल्पनेतून हे रस्ते झालेत. हे नुसते जिथे सांगतात इकडचे काय की हे आमच्यामुळे झालं, तुमच्यामुळे झालं, पण हे नक्कीच जरी नितीन गडकरी साहेब एका पक्षाचे असले तरी ते सगळ्यांना सर्वपक्षीय न्याय देतात म्हणून त्यांची ओळख आहे गडकरी साहेबांनी. त्यामुळे इथे JNPTची जी आता जडणघडण सगळी वाढलेली आहे त्यामुळे मोठे रस्ते झालेत. आणि त्यांच्या कल्पनेतून जसं तुम्ही गोवा हायवे बघाल, हे आता चालू आहे, किती वर्षापासून चालू आहे, परंतु त्यांच्या कल्पनेतून आता नवीन हे कॉन्क्रीटचे रस्ते ते आले, गोवा हायवे जो त्यांनी स्वतः बसून ते केलं म्हणून झालं. परंतु याचं क्रेडिट ते देखील स्वतः गडकरी साहेब देखील सांगतात की ते कधीच राजकारण अशा कामांमध्ये करत नाही. जे मी तुम्हाला सांगतो, तर राजकारण करतात हे खालचे करतात आणि खालच्यांना काय सवय ते सांगणार आमच्या पक्षाचे हे आहे. पण मी तर सांगेन, मी स्वतः उघडपणे गडकरी साहेबांचं कौतुक करतो, कारण त्या कौतुकास पात्र, कारण त्यांनी तशी कामं केलेत पण त्यांनी कधी राजकारण केलं नाही, हे मला प्रामुख्याने तुम्हाला सांगा. आता शेवटचा प्रश्न असेल की विधानसभा तर येतच आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, मात्र तुम्ही एक युवा नेतृत्व म्हणजे युवा पिढीसाठी काय संदेश देऊ शकता? कशा पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे? नाही, युवा पिढीला मी एकच सांगितलं, सध्या महिला सक्षमीकरण, कारण आपल्या या भागामध्ये महिलांवर जे अत्याचार आता झालेत या 2-3 महिन्याच्या या फरकामध्ये, तर तुम्ही त्याच्यात बघाल की महिलांसोबत पुरुषांनी देखील आपल्या भावाने, म्हणजे उद्या कोणी ताई असेल तिच्या भावाने, तिच्या नवऱ्याने, तिच्या घरातल्यांनी, वडिलांनी किंवा चुलत्यांनी सगळ्यांनी सोबत राहून जर राहिलं तर मला वाटतं पहिली गोष्ट ही करायला पाहिजे. जर महिला सक्षमीकरण व्यवस्थित झालं तर पुढे जाऊन तरुणाईला कशा पद्धतीनं नोकरी द्यायचं, जसे आमच्यासारखी संस्था किंवा आमच्यासारखा पक्ष शेतकरी कामगार पक्ष पुढे येऊन काम करतो, तर असं सगळ्यांनी केलं तर मला वाटतं तरुणाई मला वाटतं नोकरी वाचून वंचित राहणार नाही असं मला वाटतं. आणि प्रामाणिक प्रयत्न केला ना तर यश हे येतच. आणि जर राजकीय प्रयत्न केलात तर ते नक्कीच कुठेतरी डब्यात जातं, हे मला माहिती.
धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत प्रीतमदादा म्हात्रे. त्यांनी सांगितलेलं का आहे की जो शेतकरी कामगार पक्ष आहे तो महाविकास आघाडीतील मोठा भाऊ आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी ही त्याप्रमाणेच विचार करणार असल्याचं देखील यांनी बोललेलं आहे. आकांक्षा देशमुख, नवराष्ट्र मराठी, नवी मुंबई.